नमस्कार, जय जवान जय किसान. कलियुगाच्या प्रथम चरणामध्ये आपण जीवन जगत असताना आपलं हे जे काही जीवन आहे हे जीवन अनमोल आहे आणि या अनमोल जीवनाला जर आपल्याला साध्य करून घ्यायचं असेल तर आपल्याला नितांत गरज असते की अन्न वस्त्र निवारा. आणि या अन्न वस्त्र निवाऱ्याच्याच माध्यमामधून आजचा जो काही दिवस आहे तो म्हणजे दिवस वसुंधरा दिवस आहे. वसुंधरा हे दिवस पूर्ण जगामधल्या शेतकऱ्यानं हे आपल्या जीवनाचं एक महत्त्व जाणून घेण्याच्या हेतूनं वसुंधरा दिवसाचं महत्त्व जाणलं आणि तो दिवस जगामधला प्रत्येक शेतकरी दिवस साजरा करतोय. हे दिवस साजरा करण्याचं काय महत्त्व आहे तर या जगतामध्ये जे काही अन्न निर्माण होते ते अन्न पूर्ण निर्माण करणारा जर कोणी असेल तर तो शेतकरी राजा आहे. आज बघा मागच्या काळामध्ये पाहायला गेलं तर कितीतरी झाडं या पृथ्वी तलावर होते पण आज झाडं नष्ट होत चाललेले. म्हणून वसुंधरा दिनाच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी आग्रहाची विनंती करेन की आपण प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे. एक जर झाड लावलं तर एका दिवसाला ते कमीत कमी 1 किलो ते 3 किलो पर्यंत ऑक्सिजन देतं आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं, ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळं आपलं जीवन आरोग्य हे चांगलं होतं. आपण जीवन जगतो कोणासाठी याचा विचार करा ना, आपल्या लेकरा बाळासाठी. आणि जर आपल्या लेकरा बाळाला आज आपण कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण देत असेल आणि ऑक्सिजनचं प्रमाण जर काढून घेत असेल तर या पृथ्वी तलावर दिवस फार कमी राहिले की तुम्ही आम्ही जागोजागी गुदमरून मरणार आहोत. त्याच्यासाठी वसुंधरा दिवसाच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी मी विनंती करेल की आपण सर्वांनी एक झाड लावा. एक झाड लावा, जीवन चांगलं करा. आणि आपण अन्नदाते आहोत, जगाचा पोशिंदा आहोत. जगाचा पोशिंद्यामुळं आपलं तत्व आहे की आपलं जीवन हे ऑक्सिजनवर आहे, कार्बन डायऑक्साईडवर नाही. म्हणून या दिनाच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी मी सांगेल की झाडं लावा, झाडं जगवा. आणि दुसरी गोष्ट विषमुक्त शेती करा, विषमुक्त अन्न पिकवा. जगाचा पोशिंदा म्हणून आपल्या येणाऱ्या भविष्याच्या पिढीला आपण विषमुक्त तरच ही पिढी वापरू शकेल. अन्यथा आजही बघा महाराष्ट्रात जगाची जरी आपण या ठिकाणी गोष्ट केली तर 30% एवढेच लोक असे आहेत की त्यांना कॅन्सरचं प्रमाण नाही आहे. 70%च्या वर सगळेला आज कॅन्सर आहे आणि प्रत्येकाला 30% वर कॅन्सर आहे. म्हणून अशा भयानक रोगाला जर आपण आपल्या जीवनामधून हद्दमुक्त करायचं असेल, आपलं हे जीवन चांगलं जगायचं असेल तर विषमुक्त शेती याच माध्यमामधून आपण जीवन जगू शकतो. या वसुंधरा दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी घेतोय. थांबतो. धन्यवाद. जय जवान जय किसान.